त्यासाठी आपण इथे एक मोठी वाटी मोड आलेले कुळीथ घेत आहोत। इथे आम्ही याला हुलगे म्हणतो, तुम्ही काय बोलता ते मला कमेंट करून सांगा। त्यानंतर इथे थोडी कोथिंबीर, 2-3 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे, 2 छोटे टोमॅटो घेतलेले आहेत आणि दाण्याचा एक छोटी वाटी कूट घेतलेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी आता एक स्टीलची कढई ठेवलेली आहे, त्यात मी 2 चमचे तेल ओतून घेते। मध्ये फोडणीसाठी एक छोटा चमचा मोहरी, एक छोटी चमची जिरी चांगला आपण परतून घेऊ म्हणजे फोडणी चांगली बसेल। कुठल्या गोष्टीला घाई करू नका, फोडणी चांगली होऊन द्या। खरी तर चव ही सगळ्या फोडणीचीच असते, जरी किती चांगली साधी भाजी केली तरी ती फोडणीवरच अवलंबून असते। आता यात मी लसूण टाकून घेत आहे, जो आपण चिरून घेतलेला होता। चांगलं मी आता हे परतून घेते। लसूण थोडा चांगला परतून घ्या म्हणजे त्याचा कच्चापणा आणि उग्र वास कमी होईल। जास्त मसाले टाकायला वगैरे मला काही आवडत नाही, कारण मूळ त्या भाजीची चव जाते। मग घरचा मसाला साठवणीचा टाकते, तुम्ही तुमच्या तिखट प्रमाणे कमी जास्त करा। हा मसाला माझा जास्त तिखट आहे। यात मी चांगले परतून घेतलेले आहे। यामध्ये आता मी छोटे 2 टोमॅटो जे चिरले होते ते टाकून घेते आणि चांगलं परतून घेते। मसाला आधी परतल्यामुळे तो चांगला परतला जातो। जर तुम्ही टोमॅटो आधी टाकला आणि मसाला नंतर टाकला तर मग तो चांगला परतला जात नाही, कारण टोमॅटोचं पाणी त्या तेलामध्ये उतरतं। त्याच्यामुळे आधी मसाला टाकून घ्या आणि परतून घ्या, म्हणजे त्यातले जे खडे मसाले असतात ते चांगले परतले जातील। आता टोमॅटो टाकले म्हणजे आपण ह्याच्यावर आता हमखास मीठ टाकूया, कारण मीठ टाकल्यावर टोमॅटो त्याचा चांगला गाळ होतो। मी मीठ टाकून घेते। हे चांगलं हलवून घेते आता। तुम्ही बघू शकता मसाला इथे चांगला परतून झालेला आहे। आता इथे मी कुळीथ एक जी वाटी धुवून घेतली होती ते मी टाकत आहे। आमच्या शेतामध्ये पहिल्यापासून कुळीथ हे पिकवलं जातं, त्याच्यामुळे मी लहानपणापासून कुळीथची भाजी खात आलेली आहे। ती माझी पर्सनल फेवरेट आहे। हे चांगले आता मी परतून घेते। आता यामध्ये मी एक छोटी वाटी दाण्याचं कूट टाकून घेते। हे चांगले आता हलवून घ्या। त्यात हे मी चांगले परतून घेतलेले आहे। आता ह्यामध्ये जेवढं तुम्हाला भाजीचा रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही गरम पाणी ओतून घ्या। इथे गरम पाणी मी ओतत आहे। काय होतं माहिती का, गार पाणी ओतलं ना ती भाजी दांडरल्यासारखी होते, म्हणजे ती शिजत नाही। त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो गरम पाणी ओता, त्याच्यामुळे भाजीला चव पण छान लागते आणि ती लवकर शिजते पण। आता ह्याला उकळी येईपर्यंत आपण वाट बघूया। थोडीशी मी ह्याच्यावर कोथिंबीर टाकून घेते। कोथिंबीर ही कच्ची चांगली लागते वरून। तुम्ही बघू शकता भाजी किती छान दिसत आहे। चला तर मग याला आता आपण सर्व करूया। ही भाजी चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर पण छान लागते। एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।